घटस्फोट आणि मुद्रांक शुल्क हा तसा काही संबंधित विषय नाही. म्हणजे घटस्फोट हे मुख्यतः कोर्टामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये चालणारं प्रकरण आणि मुद्रांक शुल्क म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या कराराच्या नोंदणीकरता आपल्याला जायचं असतं तेव्हा त्या करारावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरायला लागतं आणि त्याच्यानंतर त्या कराराची नोंदणी होते. मात्र एक प्रकरण असं घडलं की त्यामध्ये वैवाहिक वाद आणि मुद्रांक शुल्क या दोन्ही मुद्द्यांचा समावेश होता. आता झालं होतं काय, तर पती पत्नीमध्ये वैवाहिक वाद निर्माण झाला. तो वैवाहिक वाद न्यायालयामध्ये पोहोचला. सुदैवाने त्या वैवाहिक वादामध्ये समझोता झाला आणि त्या समझोत्याने त्या वादाचं निराकरण करायचं असं उभयतांनी ठरवलं. आता त्या समझोत्यानुसार पती आणि पत्नी या दोघांच्या नावावर जी एक सदनिका होती ती संपूर्णपणे पत्नीला मिळावी आणि त्या बदल्यात पत्नीने भविष्यात पोटगी किंवा तत्सम इतर कोणतीही आर्थिक मागणी करायची नाही असं ठरलं. असं ठरलं, या अनुषंगाने निकाल झाला आणि जेव्हा याच्या पूर्ततेकरता कराराच्या नोंदणीकरता हे लोक गेले तेव्हा त्यांना नियमानुसार मुद्रांक शुल्क भरायला लागलं. आता यांचं असं म्हणणं होतं की आम्ही न्यायालयामध्ये समझोता केलाय, समझोत्याच्या अनुषंगाने करार केलेला आहे, समझोत्याच्या अनुषंगाने निकाल घेतलेला आहे आणि ही जी मालमत्ता आहे ती त्या न्यायालयातील प्रकरणांची विषय मालमत्ता आहे. त्या मालमत्ते संदर्भात तो निकाल दिलेला आहे. त्यामुळे त्या करारावर मुद्रांक शुल्क लावता येणार नाही. हे प्रकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये काय सांगितलं ते आपण थोडक्यात बघूया. सर्वोच्च न्यायालय या निकालामध्ये असं म्हणतंय, held that the exemption from payment of registration fees pursuant to decree or order of the court is provided in Registration Act, with exception that if the compromises involves immovable property other than the property for which the decree is prayed for, such property would not be covered and would require registration. Manifestly, the flat in question is the subject matter of compromise and as a consequence, it forms part of the proceedings before the court. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणालं की नोंदणी कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखाद्या मालमत्ते संदर्भात जर काही वाद असेल आणि त्या मालमत्तेच्या वादासंदर्भात जर काही निकाल आला आणि त्या निकालाच्या पूर्ततेकरता किंवा निकालाच्या अनुषंगाने जर कराराची नोंदणी करायची असेल तर अशा करारावर मुद्रांक शुल्क देय नाही. म्हणजे अशा करारावर मुद्रांक शुल्क भरायची आवश्यकता नाही. मात्र समजा एखादी मालमत्ता त्या संदर्भात दाव्याच्या अनुषंगाने करार करायचा असेल पण ती मालमत्ता त्या दाव्याचा किंवा त्या निकालाचा विषय नसेल तर त्याच्यावर मुद्रांक शुल्क भरावं लागेल, त्याच्यावर मुद्रांक शुल्क देय असेल. आता या प्रकरणात काय झालं होतं, तर हे प्रकरण जेव्हा दाखल झालं तेव्हापासून उभयतांच्या नावावर असलेली सदनिका आणि त्या अनुषंगाने बाकीचे सगळे मुद्दे हा त्या वादाचा किंवा त्या याचिकेचा भाग अगदी सुरुवातीपासून होते. नंतर त्यांच्यात समझोता झाला, समझोत्याच्या अनुषंगाने निकाल लागला आणि म्हणूनच त्या याचिकेचा किंवा निकालाचा भाग ती मालमत्ता आहे म्हणून त्याच्यावर मुद्रांक शुल्क देय नाही, त्याच्यावर मुद्रांक शुल्क आकारता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती घेतली ती जरी विवाह आणि घटस्फोट या संदर्भात असली तरी नोंदणी कायद्यामध्ये जी संबंधित तरतूद आहे ती फक्त कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश अशा स्वरूपाची आहे. म्हणजे तो आदेश फक्त घटस्फोट किंवा तत्सम याचिकांसंदर्भातलाच असला पाहिजे असं काही बंधन नाही. कोणताही वाद न्यायालयामध्ये गेला, त्या न्यायालयामध्ये न्यायालयाचा निकाल आला किंवा समझोता झाला आणि त्या अनुषंगाने निकाल आला आणि त्याच्या पूर्ततेकरता जर एखादा करार करायचा असेल तर अशा कराराच्या नोंदणीकरता मुद्रांक शुल्क देय नाही. ही नोंदणी कायद्यामधली जी मूळ तरतूद होती त्या मूळ तरतुदीला ह्या निकालाने पुन्हा एकदा दुजोरा मिळालेला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण होतं काय की सुरुवातीला कोर्ट कचेरीमध्ये लोकांचा बराच खर्च होतो, मग समझोत्याने म्हणा किंवा निकालाने म्हणा तो प्रश्न निकाली निघतो
आणि मग परत त्याच्या कराराच्या नोंदणीकरता जर खर्च करायला लागत असेल तर तो दोनदा भुर्दंड झाल्यासारखं होतं. आणि हे टाळण्याकरता नोंदणी कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांना अशा तरतुदीची माहितीच नसते आणि या तरतुदीची माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांना असा आर्थिक भुर्दंड सोसायला लागतो. त्यामुळे ज्या लोकांचं मालमत्तेच्या अनुषंगाने काही प्रकरण चालू आहे, त्याच्यात निकाल आलाय किंवा त्याच्यात समझोत्याने तुम्ही निकाल घेतलाय आणि त्याच्या पूर्ततेकरता जर तुम्हाला एखाद्या कराराची नोंदणी करायची असेल तर या निकालातील स्थापित तत्वाप्रमाणे त्या कराराच्या नोंदणीकरता कोणतंही मुद्रांक शुल्क देय नाही. तुम्हाला कोणतीही स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही. हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि जे न्यायालयात लोक जातात, जे निकाल घेतात त्यांच्याकरता अत्यंत फायदेशीर असा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.